महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत गैर कृषी नॉन एग्रीकल्चर याने जमिनीच्या महसुलीचे मूल्यमापन व सेटलमेंट याबाबत विशेष तरतुदी काय आहेत यावर चर्चा करा. अर्थात असेसमेंट अँड सेटलमेंट ऑफ लँड रेव्हेन्यू फॉर नॉन एग्रीकल्चर लँड्स अंडर MLRC 1966 सेक्शन 108 to 120 या प्रश्नासंदर्भात आपण या पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर आणि तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल अशा पद्धतीने चर्चा करूयात. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत गैर कृषी अर्थात नॉन एग्रीकल्चर जमिनीच्या महसुलीचे मूल्यांकन व सेटलमेंट याबाबत आपण या विषयामध्ये चर्चा करत असताना कलम 108 ते 120 मध्ये काय विशेष तरतुदी आहेत याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. जमिनीचा उपयोग मग ते रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल असेल किंवा इंडस्ट्रियल असेल, आणि स्थान अर्थात अर्बन असेल किंवा नॉन अर्बन असेल, ग्रामीण किंवा शहरी, यांच्या आधारे याने असेसमेंट ठरवले जाते. जमिनीच्या बाजार मूल्याचा योग्य विचार करून न्याय महसूल आकारणी करणे हा याचा एक उद्देश असतो आणि ही प्रक्रिया महसूल प्रशासन पारदर्शक ठेवण्याचा आणि जमीन वापराबाबत शिस्त राखण्यासाठीचा महत्वाचा आहे. या जमीन महसूल संहिता कायद्याच्या अंतर्गत जी काही की प्रोव्हिजन्स असतील म्हणजे सेक्शन 108 टू सेक्शन 120 पर्यंत या संदर्भात आपण सविस्तर सेक्शन वाईज चर्चा करणार आहोत. तर याचं इंटरप्रिटेशन सेक्शन 108चं सांगता येईल की या कलमानुसार दोन महत्वाच्या संज्ञा अर्थात व्याख्या स्पष्ट करता येतील. पहिली म्हणजे फुल मार्केट व्हॅल्यू म्हणजे जमिनीचे बाजार मूल्य, भांडवल स्वरूपातील महसूल म्हणजे कॅपिटल असेसमेंट यांची एकत्रित रक्कम, आणि दुसरा याच्यातला मुद्दा आहे तो म्हणजे कॅपिटलाइज्ड असेसमेंट म्हणजे राज्य सरकारने नियमांमध्ये सांगितलेल्या पद्धतीची गणना कशा पद्धतीने केली जाते. उदाहरणार्थ 20 पट किंवा 25 पट महसूल जशी नियमांमध्ये तरतूद असेल तशी या संदर्भात याची चर्चा स्वरूप आपल्याला पाहता येईल. आता यातला पहिला मुद्दा जसा आपण इंटरप्रिटेशन पाहिलं तसं दुसरा मुद्दा आहे बेसिस ऑफ नॉन एग्रीकल्चर असेसमेंट म्हणजे सेक्शन 109. याने असेसमेंट निश्चित करताना दोन मुख्य गोष्टी पाहिल्या जातात. एक म्हणजे जमिनीचा गैर कृषी उपयोग म्हणजे निवासी, व्यापार किंवा उद्योग इत्यादी संबंधीचा एक, आणि दुसरा जमिनीचे स्थान अर्बन आहे की नॉन अर्बन आहे या संदर्भात. म्हणजे दोन महत्वाच्या नॉन एग्रीकल्चर असेसमेंट मध्ये गोष्टी आपल्याला सांगता येतील. म्हणजे जमीन निवास किंवा उद्योगासाठी आहे आणि दुसरी शहरी किंवा ग्रामीण भागासाठी आहे या संदर्भातले. याचं रिव्हिजन जर सांगायचं म्हटलं तर दर प्रत्येक 5 वर्षांनी पुनरावलोकन किंवा गॅरंटेड पिरियड नुसार आपल्याला तशी त्याची रिव्हिजन वर्गवारी करता येईल. तर याची वाढीव मर्यादा जर सांगायची म्हणलं तर नगर निगम क्षेत्रामध्ये शहरी भागामध्ये विद्यमान प्रकरणात 2 ते 3 पट वाढ अपेक्षित असते आणि नवीन प्रकरणामध्ये 4 ते 6 पट याची वाढ ही निश्चित करण्यात आलेली आहे. या संपूर्ण गोष्टीमध्ये आपल्याला काही गोष्टी ह्या व्यवस्थित घेता येतील आणि बेसिक असेसमेंट नुसार जमिनीचे जे दोन प्रकार आपण पाहिले, जमिनीचा गैरकृषी उपयोग आणि जमिनीचे स्थान हे कुठल्या पद्धतीचे आहे, याच्यामध्ये अजून थोडं विस्तृत माहिती सांगायची म्हटलं तिसरा मुद्दा असेसमेंट अँड नॉन अर्बन एरियामध्ये जे आहे कलेक्टर प्रत्येक गावामध्ये क्लास 1 आणि क्लास 2 असे वर्गीकरण करतो. वर्गीकरणासाठी विचारात घेण्यात येणारे घटक कोणते आहेत, कुठल्या प्रकारे कलेक्टर वर्गीकरण करतो, तर एक तर जमिनीचा उपयोग, बाजार मूल्य आणि स्थानिक गावकऱ्यांसाठीचा मिळणारा लाभ आणि तोटा. तर याचे असेसमेंट रेट्स कसे ठरवले जातात. क्लास 1 साठी वर्षाला जास्तीत जास्त 10 पैसे प्रति चौरस मीटर आणि क्लास 2 साठी वर्षाला जास्तीत जास्त 5 पैसे प्रति चौरस मीटर असा रेट ठरवण्यात आलेला आहे.
मॅक्झिमम असेसमेंट जर म्हटलं तर एन असेसमेंटमध्ये त्या जमिनीवरील कृषी महसुलांपेक्षा कमी असू शकत नाही. आता चौथा महत्वाचा मुद्दा असेसमेंट इन अर्बन एरिया. मगाचा होता शहरी. आता अर्बन एरियासाठी कलेक्टर ब्लॉक्स तयार करतो. हे ब्लॉक्स ठरवताना विचारात घेण्यासारखे जे घटक आहेत ते म्हणजे जमिनीचे बाजार मूल्य, जमिनीचा गैरकृषी वापर आणि सोयी सुविधांचे परिणाम. तर या सगळ्या गोष्टीमध्ये सोयी सुविधांचे परिणाम सांगायचे झाल्यास आणि ते समजून घ्यायचे असल्यास आपल्याला जमिनीच्या कॅप ऑन एन असेसमेंट सेक्शन 112 नुसार आपल्याला चर्चा करता येईल. ती चर्चा यासाठी महत्वाची आहे. अर्बन क्षेत्रातील एन असेसमेंट जी बिल्डिंग साईटसाठीची आणि फुल मार्केट व्हॅल्यू 3% पेक्षा जास्त असू शकत नाही. त्याची तशी महत्वाची कारणं सुद्धा आहेत. ती कारणं आपल्याला जर समजून घ्यायची झाल्यास स्टँडर्ड रेट ऑफ असेसमेंट जो त्याच्यातला 6वा मुद्दा आहे तो म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट असेल, कलेक्टर अर्थात स्टँडर्ड रेट्स निश्चित करतात आणि फुल मार्केट व्हॅल्यू हे बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट अंतर्गत वार्षिक बाजार मूल्यानुसार घेतले जाते. म्हणजे याचा अर्थ काय, रिव्हिजन जर सांगायची म्हटलं तर दर प्रत्येकी 5 वर्षांनी पुनरावलोकन गॅरंटेड पिरियड त्या ठिकाणी केला जातो आणि ते वाढीव दरावरील मर्यादा शहरासाठी काय असेल नगर निगम क्षेत्रामध्ये तर विद्यमान प्रकरणात 2 ते 5 पट असते आणि नवीन प्रकरणामध्ये 4 ते 6 पट, जसं आपण मगाशी याच्याबद्दल संदर्भात चर्चा केली. आता याचे रेट्स ऑफ स्पेसिफिक युजेस कशा पद्धतीने असतील तर याचा जर आपण बारकाईनं विचार केला तर तो याच पद्धतीनं सांगता येईल. तो म्हणजे अर्थात जमिनीच्या वापरानुसार येणे असेसमेंट ठरते. म्हणजे पर्पज जर रेसिडेन्शियल असेल तर स्टँडर्ड रेट हा तसा घेतला गेलेला नाही. इंडस्ट्रीयल असेल तर स्टँडर्ड रेट बाय 1.5 आहे. कमर्शियल असेल तर स्टँडर्ड रेट 2 किंवा 3 क्षेत्रानुसार अवलंबून आहे. अदर एन युजेस कलेक्टर्सच्या संदर्भात असेल तर त्याच्यामध्ये कलेक्टर जे काय आहे ते बाजार मूल्य ठरवू शकतात किंवा त्यांच्या मर्यादेत राहून ते ठरवतात. लँड युज्ड म्हणजे जमिनीचा वापर हा 6 महिन्यासाठी किंवा असेसमेंट म्हणलं तर अर्धा पद्धतीनं दर त्याचा ठरवण्यात आलेला आहे. याच्यातला 8वा महत्वाचा मुद्दा इफेक्टिव्ह डेट अँड असेसमेंट सेक्शन 115. जमीन वास्तविकता म्हणजे जमीन जी आहे ती गैरकृषी उपयोगास लागलेल्या तारखेपासून एन असेसमेंट लागू होते. एक्झम्पशन ऑफ फ्रॉम एन असेसमेंट सेक्शन 117 नुसार खालील जमिनीचा एन असेसमेंट मधून सूट त्या ठिकाणी मिळू शकतात. आता इथले जे काही 5 महत्वाचे मुद्दे आहेत ते खरं तर समजून घेण्यासारखे आहेत, कारण ती त्याच ताकदीचे आहेत असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. त्याचं कारण असं आहे की हे मुद्दे आपल्याला बारकाईनं याचा अभ्यास जर केला तर सबसिडी ऑक्युपेशन, पोल्ट्री, डेअरी किंवा कुठल्या पद्धतीच्या जमिनीमध्ये तुम्हाला एक्झम्पशन किंवा एन असेसमेंटमध्ये सेक्शन 117 नुसार सूट मिळू शकते तर ती पोल्ट्री, डेअरी, बागकाम इत्यादी. दुसरा मुद्दा आहे सार्वजनिक धार्मिक उपासनेचा वापर. तिसरा मुद्दा आहे सार्वजनिक स्मशानभूमी किंवा दफनभूमीचा. चौथा मुद्दा आहे शैक्षणिक, सामाजिक, परोपकारी उद्दिष्टांसाठीचा वापर. आणि 5वा मुद्दा आहे खऱ्या अर्थाने स्वतःच्या राहण्यासाठीचा बोनाफाईड रेसिडेन्शियल यूज मध्ये केलेला बदल. याच्यातला सेक्शन 118 10वा मुद्दा आहे रिओशन ऑफ एक्सपेन्शन, म्हणजे दिलेल्या उद्देशा व्यतिरिक्त इतर वापर आढळल्यास किंवा सवलत रद्द असणे, येणे असेसमेंट लागू करणे आणि या संदर्भात कलेक्टर हे स्वतः दंड अशा प्रकरणामध्ये आकारू शकतात. आता याच्यातला सेक्शन 119 चा मुद्दा आहे की असेसमेंट ऑफ एक्झम्प्ट लँड्स, म्हणजे पूर्णपणे सवलत असलेल्या जमीन
चेही कलेक्टर नोंदवहीत मोबदला व मूल्यांकन ठरवू शकतो. आणि 12वा मुद्दा आहे कंटिन्युएशन ऑफ एक्झिस्टिंग असेसमेंट सेक्शन 120. म्हणजे संहितेपूर्वी निश्चित केलेली येणे असेसमेंट सेटलमेंट कालावधी पर्यंतची वैधता आणि पुनर्मूल्यांकन होईपर्यंत लागू राहतात. कॅन्सुलेशन याच्यामध्ये MLRC अर्थात जमीन महसूल संहिता कायदा 1966च्या सेक्शन 108 ते 120 नुसार येणे मूल्यांकन ही एक जी स्थान आणि स्थान अधिक उपयोग अधिक बाजार मूल्य आधारित जी प्रक्रिया आहे, जी अर्बन आणि नॉन अर्बन क्षेत्रात मध्ये स्वतंत्र निकषासह लागू केली गेलेली आहे. या प्रकरणा म्हणजे गोष्टीमध्ये अर्बन आणि नॉर्मल क्षेत्राशी स्वतंत्र निकष, स्टँडर्ड रेट आणि 5 वर्षाचं पुनर्लोकन, इंडस्ट्रियल आणि कमर्शियल जमिनीवरून स्वतंत्र सूत्र एक्झम्पशन व त्यांचे रद्दीकरण आणि सगळ्यात महत्त्वाचं फुल मार्केट व्हॅल्यू आधारित असेसमेंट. या तरतुदींमुळे गैर कृषी जमिनीची महसूल निर्धारण पारदर्शकता ही न्याय आणि सुनिश्चित राहण्यासाठी मदत होते. तर या पद्धतीनं या नॉन ॲग्रिकल्चर संदर्भात आपण पाहिलं अकृषिक किंवा जी बाजार मूल्याशी निगडीत आहे किंवा तिथल्या जमिनीशी किंवा वापराशी निगडीत आहे, या संदर्भात याचं आपण स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये अजून एक दुसरा प्रश्न पाहूया, जो या संदर्भात परीक्षेसाठी किंवा इतर गोष्टीसाठी महत्त्वाचा आहे. ते म्हणजे प्रोव्हिजन्स रिलेटेड टू बाउंड्री अँड बाउंड्री मार्क्स अंडर द महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966. म्हणजे या संदर्भात बाउंड्री मार्क्स म्हणजे काय, जमिनीची सीमा दर्शवण्यासाठी उभारलेल्या कोणत्या खुणा यामध्ये समाविष्ट असतात, आणि बाउंड्री निश्चित करण्याचे किंवा बाउंड्री ठरवण्याचे जे काही पद्धती प्रकार आहेत, तर त्या संदर्भात आपण या प्रश्नांमध्ये सविस्तर विस्तृत उत्तरासह खरं तर चर्चा करूया. आणि ती चर्चा खरं तर फार महत्वाची आहे. त्याचं कारण सुद्धा आहे. आणि तो प्रश्न खालीलप्रमाणे डेफिनेशन ऑफ बाउंड्री मार्क्स या संदर्भात आपण विस्तृत पद्धतीनं पाहू. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटचा हा दुसरा प्रश्न शेवटपर्यंत पहा. सगळ्यात महत्त्वाचं, लॉ इन मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. डेफिनेशन ऑफ बाउंड्री मार्क्स. बाउंड्री मार्क्स म्हणजे जमिनीच्या सीमा दर्शवण्यासाठी उभारलेली कोणतीही खूण ही कशा पद्धतीची असते, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे माती, दगड, चुन्याची खूण इत्यादी भौतिक रचना. आणि दुसरा आहे कुंपण, नांगर न गेलेली पट्टी, म्हणजे नांगर न गेलेली पट्टी, कुंपण, झुडपे, नैसर्गिक किंवा कृत्रिम खुणा. या खुणा सर्वे अधिकारी किंवा महसुली अधिकाऱ्याद्वारे अधिकृतपणे निश्चित केल्या जातात. रिलेव्हंट प्रोव्हिजन्स अंडर MLRC सेक्शन 132 to 146. फिक्सेशन अँड डिमार्केशन ऑफ बाउंड्री सेक्शन 132. म्हणजे प्रत्येक गावच्या ज्या बाउंड्रीज आहेत किंवा प्रत्येक सर्वे नंबरच्या सीमा निश्चित करून त्यांचे स्पष्ट पद्धतीने सीमांकन केले जाते. काही जिल्ह्यांमध्ये उदाहरणार्थ नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, मेळघाट तालुक्यामध्ये हे प्रावधान शासनाने जाहीर केलेल्या तारखेपासून लागू होते, कारण तिथली परिस्थिती तशी वेगळी असते. यातला दुसरा मुद्दा आहे डिटर्मिनेशन ऑफ विलेजेस बाउंड्री सेक्शन 133. म्हणजे गावच्या सीमांचे निर्धारण सर्वेक्षण अधिकारी किंवा शासनाने नियुक्त केलेले अधिकारी करतात. यासाठी औपचारिक चौकशी केली जाते आणि संबंधित व्यक्तींना व गावकऱ्यांना पुरावे सादर करण्याची संधी मिळते.
तिसरा महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये की डिटर्मिनेशन ऑफ फील्ड बाउंड्री सेक्शन 134. सर्वे दरम्यान निर्विवाद सीमांचे गाव अधिकाराद्वारे स्पष्टीकरण केले जाते. म्हणजे पुष्टीकरण फार महत्वाचे आहे. सीमावाद असल्यास किंवा धारक अनुपस्थित असल्यास जमीन अभिलेख, ताबा, साक्षीदार पुरावे किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे सीमा निश्चित केली जाते. चौथा मुद्दा आहे डिस्प्यूट रिगार्डिंग बाउंड्रीज सेक्शन 135. गाव, सीमा, शेत किंवा धारकांच्या सीमाबाबत उद्भवलेल्या सर्व वादांचे निर्णय कलेक्टर घेतो. औपचारिक चौकशी करून संबंधित पक्षांना ऐकण्याची संधी दिली जाते. क्षेत्रफळ किंवा महसुलाबाबत गणती चुकल्यास किंवा चूक केल्यास अरियस आकारले जात नाही आणि भरलेली रक्कम समायोजित केली जाते. 5. डिमार्केशन ऑफ सर्वे नंबर सेक्शन 136. धारकाच्या अर्जावर कलेक्टरच्या सर्वे नंबरचे किंवा उपविभागाचे सीमांकन करून बाउंड्री मार्क उभारू शकतो. नियमानुसार प्रकार, प्रक्रिया आणि आकारणीचे शुल्क निश्चित केले जाते. एकदा सीमांकन केल्यानंतर त्या खुणा अधिकृतपणे मानल्या जातात. 6. स्टरगेटिंग ऑफ क्रुक्ड बाउंड्रीज सेक्शन 137. शेतीसाठी सोयीस्कर व्हावे किंवा व्यवसाय सुलभ व्हावे म्हणून धारक किंवा मालक वाकडी तिरपी सीमारेषा करण्यासाठी अर्ज करू शकतो. सर्वे अधिकारी नकाशे तयार करतात. तसेच प्रमाणित धारकांना दिल्या जाणाऱ्या भरपाईचे मूल्य निर्धारण करतात. पक्षांमध्ये सहमती नसल्यास समिती निर्णय घेते आणि निर्णय सर्वांना बंधनकारक असतो. 7वा मुद्दा, सीमाधारक निश्चित झाल्यावर त्या सीमांचे बंधनकारक स्वरूप मान्य होते. चुकीच्या ताब्यातील जमिनी असल्यास कलेक्टर त्याला बेदखल करू शकतो आणि अशा आदेशावर अपील किंवा सिव्हिल सूट दाखल करण्याची मुभा असते. परंतु संबंधित MLC तरतुदीनुसार धारकांनी सीमांच्या खुणांची योग्य देखरेख करणे त्यांची जबाबदारी आहे. निष्काळजीपणामुळे म्हणजे निष्काळजीपणा जर केला तर झालेल्या नुकसानीचा सर्व धारकाकडून खर्च वसूल केला जातो. गाव अधिकारी अनधिकृत बदल रोखण्यासाठी जबाबदार आहेत. 10वा मुद्दा आहे कलेक्टर चार्जेस ओव्हर बाउंड्रीज मार्क सेक्शन 141. म्हणजे सर्वे झाल्यानंतर बाउंड्री मार्कची संपूर्ण जबाबदारी ही कलेक्टरकडे द्यावी. कलेक्टरला सेक्शन 139 मधील सर्व अधिकार दिलेले असतात. 11 नंबर, बाउंड्री बिटवीन लँड अँड विलेज रेकॉर्ड सेक्शन 142. जमिनी आणि लागून असलेल्या भाग रस्त्यामध्ये सीमा दाखवण्याची जबाबदारी धारकाची असते. पालन न केल्यास कलेक्टर सर्व खर्च महसुली करू शकतो. जमाबंदी थकबारी धारका खालील जिल्ह्यामध्ये विलेज रोडची व्याख्या स्थापन भिन्न आहे. राईट ऑफ वे ओव्हर बाउंड्री सेक्शन 143. शेतामध्ये जाण्यासाठी आवश्यक असलेला मार्ग रस्ता राईट ऑफ वे याबाबतचे वाद तहसीलदार सोडवतात. त्यावर निर्णय अपील किंवा सिव्हिल सूट ठराविक कालावधी दाखल केले करता येते. डिमार्केशन अंडर स्पेशल स्कीम, टाउन प्लॅनिंग स्कीम, इम्प्रूव्हमेंट स्कीम आणि किंवा कॉन्सोलेशन स्कीम अंतर्गत जमिनीची पुनर्रचना झाल्यास नव्या प्लॉटनुसार सीमांकन केले जाते. बाउंड्री मार्क बांधकाम खर्च इतर प्रकरणामध्ये वसूल केला जातो. 14. सीमा खुणा जाणीवपूर्वक नष्ट करणे, हलवणे किंवा नुकसान करणे, दंड ₹100 पर्यंत प्रति खूण. कलेक्टर किंवा नियुक्त अधिकाऱ्यांकडून समरी इन्क्वायरी ठेवून दंड केला जातो. 15वा मुद्दा आहे पॉवर ऑफ
सेक्शन 146 राज्य सरकारला विशिष्ट गाव क्षेत्र किंवा गावच्या वर्गाला या अध्यायातील तरतुदीपासून सूट देण्याचा अधिकार आहे. ही सूट कायदेशीर किंवा शासनाच्या वतीने लागू होते नोटिफिकेशनच्या द्वारे. तर जे सदस्य कोण असू शकतात, कोण आहेत, कोण असतात, यांची संख्या शासन नियमानुसार ठरते. सदस्यांची पात्रता सेवा अटी व सिंधुदुर्गातील सदस्यांची पात्रता सेवा अटी नियुक्ती प्रक्रिया राज्य शासन ठरवते. स्वतंत्र निपक्ष तज्ञ न्याय मिळावा म्हणून ट्रिब्युनलचे गठन केले जाते. पॉवर ऑफ ट्रिब्युनल एक अपिलीय ज्युरिडिक्शन. खरं तर याच्यामध्ये सेक्शन 315A पॉवर ऑफ ट्रिब्युनलचं अपिलेट ज्युरिडिक्शन हे कलेक्टर यांनी दिलेल्या मूळ आदेशानुसार ओरिजिनल ऑर्डर अपील MLRT मध्ये दाखल करता येते. महसूल आणि जमिनीशी संबंधित अनेक प्रकरणात MLRT अंतिम अपिलीय अधिकार असते. रिव्हिजन ज्युरिडिक्शन कलेक्टर यांनी दिलेल्या अपील निर्णयांचे पुनर्वलोकन रिव्हिजन करता पुनर्वलोकनाचा आधार कायदेशीर चूक प्रक्रिया दोष महत्वाच्या मुद्द्याचे दुर्लक्ष अधिकाराचा अतिरेक किंवा दुरुपयोग. आणि सिव्हिल कोर्ट याच्यामध्ये सिव्हिल कोर्ट पॉवर्स आहेत. MLRT सिव्हिल कोर्टाप्रमाणे अधिक साक्षीदाराला नोटीस देणे, अन्य पुरावे घेणे, तपासणे, हजेरी लावण्यास सांगणे, सक्ती म्हणजे शपथपूर्व साक्ष देणे आणि MLRTची कारवाई न्यायालयीन प्रक्रिया समजली जाणे या संदर्भात या प्रश्नामध्ये आपल्याला विस्तृत गोष्टी पाहता येतील. कारण या रूल्स आणि प्रोसिजर सेक्शन 319 आणि 325 सदस्यांची पात्रता, कार्यपद्धती, फी, कागदपत्रे, सुनावणी नियम हे सर्व राज्य शासनाच्या नियमानुसार नियंत्रित असते. कोर्ट फी अपील व पुनर्वलोकन अर्जासाठी कोर्ट फी नाकारली जाऊ शकत नाही, तर ती आकारली जाते. फीची रक्कम जमीन मूल्यावर अवलंबून असते. आणि याच्यामध्ये ॲडिशनल फीचर्स ऑफ द ट्रिब्युनल काय आहे, तर जलद, तांत्रिक व विशेष तज्ञ न्याय प्राप्त करून देतात. महसुली प्रशासन सुसंगत पारदर्शक ठेवते. कलेक्टर सुपरवायझरच्या चुका दुरुस्त करण्यासाठी उपलब्ध आणि नैसर्गिक न्यायाचे तत्व या ठिकाणी पालन होते आणि भविष्यात समान प्रकारे मार्गदर्शक निर्णय उपलब्ध होतात. कॅन्सुलेशन अर्थात महाराष्ट्र जमीन महसुली न्यायाधिकरण हे MLRC 1966 अंतर्गत महत्वाचे प्राधिकरण आहे. कलेक्टर व इतर महसुली अधिकाऱ्यांच्या आदेशावर अपील, रिव्हिजन आणि रिव्ह्यू ऐकून निर्णय देते. सिव्हिल कोर्टचे अधिकार वापरून न्याय प्रक्रिया पारदर्शक असते आणि याचे अंतिम निर्णय महसूल प्रशासनातील स्तरीय व न्यायासाठी आवश्यक आहे. या सर्व गोष्टी या प्रश्नामध्ये आपण पाहिल्या, समजून घेतल्या. लाईक करा, शेअर करा.